पूर्वीपासून ते करतात म्हणून आम्ही करतो. मग का करतो, कशासाठी आपण हे सगळं करतोय, त्याच्या पाठीमागे काय ते रहस्य दडलेलं होतं की जे पूर्वजांना आपल्याला सांगायचं होतं, पण आपलं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही, आपण त्याचा अभ्यास केला नाही. आता ते पूर्वजांनी जी पद्धत पाहिली ते खरंच समाधानी होती ज्यावेळी याचा पूर्णपणे आपण अर्थ समजून घेतला. तर आता 5 तत्वांपासून हे जे शरीर बनलेलं आहे, अग्नीमध्ये ज्यावेळी शरीर स्वाहा केलं जातं त्यावेळी अग्नी हा अग्नीचा पाठ काढून घेतो, त्याचा भाग काढून घेतो. त्यानंतर त्या देहाची जी वाफ होते, तो धूर होतो, तो धूर कुठे जातो, आकाशामध्ये जातो. आकाशामध्ये जाता तो वायूमध्ये मिक्स होतो, म्हणून वायू तत्वाने वायूचा भाग घेतला काढून. पुढे तो आकाशाकडे जातो, तर आकाशाचं तत्व काढून घेतो. आता राहिले कोणते 2 तत्व राहिले, पृथ्वी आणि जल. मग ज्यावेळी अग्निसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणता कार्यक्रम ठेवतो आपण, सावडण्याचा का ठेवला तो, कारण का सावडणं म्हणजे काय आहे की तो जो आपण जी राख घेतो ती राख बाजूला ठेवतो आणि ती जी उरलेली राख आहे ती आपण परत पृथ्वीवर म्हणजे धरतीवर परत आपण टाकून देतो, बाजूच्या साईडला फेकतो ना आपण. म्हणजे ती धरतीची राख मिळाली म्हणजे काय, पृथ्वीला पृथ्वीचं तत्व प्राप्त झालं. कारण तर जाताना हे ज्याला त्याला ज्याचं त्याचं देऊन जायचंय, त्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाही. आता राहिलं जलतत्व. मग जलतत्वाला कसं आपण देऊन जायचं, तर काय केलं जातं, त्या अस्थी आणि ती राख घेऊन आपण कुठे जातो, विसर्जन करण्यासाठी. कुठल्या नदीमध्ये, कुठं जिथे गंगेमध्ये, कुठं जे जाते आणि त्या पाण्यामध्ये ती राख परत सोडली जाते आणि त्या अस्थी सोडल्या जातात. मग जलतत्वाने जलतत्वाचं पाठ हिस्सा काढून आणि अशा पद्धतीने 5 तत्व हे जाताना आपल्याला या 5 तत्वांमध्ये विलीन आणि अग्नीने ते शुद्ध करून दिले. आणि शुद्ध करून म्हणजे शुद्धतेला आणि त्या पवित्रतेला किती मान आहे. शुद्ध केल्याशिवाय ते 5 तत्व आम्ही स्वीकार करणार नाही, म्हणून ती शुद्धता आणि पवित्रता पाळली जाते तिथे. त्यानंतर आता हे त्याच टायमाला हा जो विधी चालू असतो आपला अग्निसंस्काराचा, त्याच टायमाला आता शरीरापासून आत्मा वेगळी झाली. आधी सांगितले आत्मा आणि शरीर हे 2 गोष्टीपासून बनलोय. मग त्या टायमाला आत्मा कुठे होती, मग का तर शरीरावर जेव्हा अंतिम संस्कार चालू होता, आता अग्निसंस्कार झाला शरीराचा, आता जी आत्मा त्यातली होती ती आत्मा हा विधी बघत असते त्या टायमाला. मग त्या आत्म्याला तिथे संबोधित केलं जातं की हे आत्मा, आता तुझा या शरीराशी काही संबंध राहिलेला नाही. तर हे पटवून देण्यासाठी काय विधी केला जातो, तर त्या जी मृत व्यक्ती आहे त्या मृत व्यक्तीला इथे पाण्याने भरलेलं जे मडकं आहे ते त्या मुलाच्या डाव्या खांद्यावर दिलं जातं. आणि ते पाण्याने भरलेलं मडकं ज्यावेळी घेऊन खांद्यावर घेऊन 3 फेरे मारले जातात, त्यावेळी एक फेऱ्याच्या वेळी एक दगड घेतला जातो आणि त्याला छिद्र पाडलं जातं आणि असे 3 फेऱ्याच्या वेळी 3 छिद्र पाडले जातात आणि नंतर तो दगड खाली ठेवला जातो आणि ते मडकं डाव्या खांद्यावरनं परत पाठीमागच्या साईडला सोडलं जातं. त्यावेळी त्या मडक्याचा जो फट्ट असा आवाज येतो, त्यावेळी त्या आत्म्याला हे संबोधित केलं जातं की तुझा आता या शरीराशी, नंतर डाव्या हाताने बोंब मारली जाते की तुझा आता या शरीराशी काही संबंध राहिलेला नाही. तू आता पुढच्या मार्गाला मार्गस्थ हो. तू आता आपल्या आत्म्याच्या वडिलांकडे मार्गस्थ हो. तर तुझा आता इथे राहण्यामध्ये आता अर्थ नाहीये. आता तुझ्याच समोर तुझ्याच शरीराला आम्ही अंतिम करून टाकला, अंत करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर तो विधी पूर्ण झाल्यानंतर आता आत्मा राहिली. मग तो जो दगडावर जे मडकं फोडलं जातं त्या दगडाला अश्मा असं म्हटलं जातं आणि तो जो आत्मा आहे त्या आत्म्यावर ती आत्मा बसते. मग तो आत्मा घेऊन लोक स्मशानभूमीतून घरी येतात, पण तो आत्मा घरात आणला जात नाही. तो आत्मा घराच्या बाहेर पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळून तो बाहेर लटकवला जातो. घरात एंट्री आत्म्याला नाही. आता त्यानंतर
तो जो आत्मा स्वरूपात आता ती आलेली आहे, पण ती घराच्या बाहेर आहे, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून घरामध्ये जिथं ती व्यक्तीने शरीर सोडलंय तर तिथे दिवा लावला जातो. दिवा का लावला जातो मग तिथे? तर दिवा म्हणजे ही प्रकाशाची ज्योत आहे. तर आत्मा ही प्रकाश स्वरूप आहे, ती प्रकाश स्वरूपाच्या रूपात आहे, म्हणून दिवा लावण्याची पद्धत तयार केली गेली. पूर्वजांनी ह्या पद्धती पाडल्या. दिवाच का लावायचा, तो दिवाच्या ऐवजी वेगळं काय लावलं तर काय झालं? आता आपण फक्त तिची आत्मा घेऊन आलोय. त्या आत्म्याचं प्रतीक म्हणजे प्रकाशाचं रूप. म्हणून तुम्हाला साईडला तिथे फोटो दिसतोय वर, त्या फोटो मध्ये जो प्रकाश वर दाखवलाय म्हणजे आत्मा त्या प्रकाशाच्या स्वरूपाची आहे. म्हणून ज्योतीचं प्रकाश स्वरूप तो तिथे दाखवलाय, त्याला म्हणतात आत्म ज्योत असं म्हणतात. मग लोक तिथे येऊन त्या ज्योतीला काय करतात? नाही तर त्या ज्योतीला नमस्कार करायची काय गरज आहे? त्या दिव्याला पाहून लोक काय करतात? नमस्कार करतात. की तो आता आत्म स्वरूपाचा म्हणजे ज्योतीच्या स्वरूपामध्ये तिथे आहे. आलं लक्षात आहे? त्याच्यानंतर पुढे काय केलं जातं की तो जो आत्मा जो आहे तो परत आत्मा घेऊन कधी घेतला जातो? त्या आत्म्यावर आत्मा आहे ना, तर तो आत्मा घेऊन आपण घाटावर घेऊन जातो 10व्या दिवशी. आता आत्म्याचा विधी राहिलाय, शरीराचा विधी झालाय. मग तो आत्मा घेऊन ज्यावेळी आपण येथे जातो, परत 10व्याचा कार्यक्रम करण्यासाठी घाटावर घेऊन जातो, त्यावेळी तिथे स्वयंपाक केला जातो. तांदळाचा भात बनवला जातो, त्याच्यात 3 पिंडी केल्या जातात. तीन पिंडी केल्या जातात. म्हणजे पिंड हे कशाचं लक्षण आहे? शिवलिंगच हा असा एक प्रकार आहे की ती पिंडीच्या रूपात आहे. म्हणून त्या शिवलिंगाला पांढऱ्या भाताचा हे करतात, त्याचा अभिषेक वगैरे करताना वगैरे तो पांढरा भात, नाही तर गहू होते, बाजरी होती, ते नाही निवडलं, तांदूळच त्या घेतलेल्या गेलेले. मग ते तांदूळाचा भात बनवून तो प्रसाद म्हणून बनवला जातो. म्हणजे जेवण म्हणतात आपण त्याला म्हणतात ते आता इथं स्वयंपाक तयार चालू झालेला आहे. मग तो स्वयंपाक जो आहे त्या 3 पिंडी बनवल्यानंतर तो आत्मा त्या 3 पिंडीच्या जवळ ठेवला जातो. मग काय होतं? त्या आत्म्या मग ब्राह्मणाच्या द्वारे, ब्राह्मण ज्यावेळी आपण बोलवतो, तो मंत्राच्या साह्याने त्या आत्म्यावरली आत्मा ती त्या पिंडीच्या जवळ आणून सोडली जाते. मग कावळा असा हा एकमेव पक्षी आहे की त्याला ही आत्मा दिसत असते, म्हणून तो कावळा त्या पिंडीच्या जवळ येऊन त्याला स्पर्श करतो. त्याला म्हणतात काक स्पर्श. काक स्पर्श म्हणतात त्याला. आणि मग नंतर तो आत्म्यावर इतके दिवस 10 दिवस ती आत्मा त्याच्यावर होती, राहण्याचं स्थान दिलं थोडे दिवस. म्हणून त्या आत्म्याला सुद्धा मान दिला गेला. म्हणून आत्म्याचा सुद्धा विधी केला जातो. मग तो आत्मा काय केला जातो? पाण्याने त्याला काय दिलं जातं? तर्पण दिलं जातं. तर्पण म्हणजे काय? पाणी वाहिलं जातं. प्रत्येक माणूस जातो, पाणी वाहतो. आता आत्म्याला तर्पण कसं दिलं जातं? डाव्या हाताने, डाव्या अंगठ्याने उलट. आता पहा बरं, तर्पण आपण देवालाही देतो, पाणी वाहतो आपण. ते तर्पण कसं देतो देवाला? असं. आणि आपल्याला तर्पण असं उलट. काय असं बरं? देवाला सरळ आणि आपल्याला उलट. आणि असंच हात डावा अंगठा आणि हे बोट जे आहे ते बोट पित्राला सुद्धा वापरलं जातं. पण सरळ हाताने तर्पण दिलं जात नाही. त्याच्या पाठीमागे रहस्य आहे, ते नंतर सांगतो त्याचं काय रहस्य होतं. त्यानंतर पुढे काय होतं पहा. आता ते तर्पण दिल्यानंतर त्याचं पानफूल वाहून त्याला तो मान दिला जातो की इतके दिवस ती आत्मा तिथे होती. आता आत्मा पुढे सद्गतीला प्राप्त झाली. म्हणजे आत्मा आणि शरीर ह्या दोघांनाही सद्गती प्राप्त झाली. त्या दोघांची सद्गती प्राप्त झाली, त्यांना मुक्ती प्राप्त झाली. म्हणूनच 13वाचा कार्यक्रम पुढे ठरला गेला की आता 13व्याच्या दिवशी काय करावं की दोघांना सद्गती जर प्राप्त करून दिली तर तो दिल्यानंतर एक आनंद मानावा. म्हणजे आनंद म्हणजे काय? ते गोडाधोडाचं नैवेद्य तयार व्हावं. आणि तो गोडाधोडाचा नैवेद्य तयार करून मग सर्व ज्याने अग्निप्रसाद दिला त्या व्यक्तीला आणि ज्याने 4 खांदेकरी असतात त्यांना आणि नातेवाईकांना बोलवून तो गोडाधोडाचं जेवण घातलं जातं आणि त्यांना टावे टोपी देऊन
गंध लावणं आता तुमचं सुटकेतनं संपलं. परत तुम्ही तुमच्या आत्मिक स्थितीमध्ये या आणि तो गंध म्हणजे काय आहे, आत्मिक स्फूर्तीमध्ये परत प्रत्येकाला आणावा लागतो. म्हणून तो टिळा लावणं टावेल टोपी घातला जातो. मग आता ह्या दोन विधींमधनं आपण हे पाहतोय, आता पहा की ह्या दोन विधींमध्ये शुद्धतेला आणि पवित्रतेला किती मान आहे हे पहा. ज्यावेळी प्रेत घरातनं निघतं त्यावेळी पहिली काय होतं, घरातनं ज्यावेळी बाहेर काढायच्या आधी त्या प्रेताचा हात कशामध्ये घातला जातो, सुपामध्ये धान्यामध्ये घातला जातो. का बरं? त्याशिवाय घरातनं बाहेर काढत नाही. उंबराच्या शपथ करून घेतली जाते तुमच्याकडनं की ह्या घरातनं आता मी ज्यावेळी जातोय बाहेर, आता ह्या घरात मी काही घेऊन जात नाही. त्या अन्नाची शपथ घेतोय, मी काही घेऊन चाललेलो नाही. म्हणून शपथ करून घेऊन त्या व्यक्तीला उंबऱ्याच्या बाहेर काढलं जातं. घरातलं घरातच मी सगळं सोडलं. पहा किती काय काय करून घेतलं जात आहे. त्यानंतर ज्यावेळी त्या प्रेताला आंघोळ घातली जाते, त्यानंतर त्याला नवीन कपडे घातले जातात, त्यानंतर त्याला तुळशीची माळ घातली जाते किंवा तुळशीचं पत्र मुखावर ठेवलं जातं. तर हे आंघोळ, हे नवीन कपडे का घातले जातात की तुला आता ते शुद्ध आणि पवित्र होऊनच त्या परमात्म्याकडे जायचे. त्या आत्म्याच्या वडिलांकडे, परमात्म्याकडे तू चाललाय, शुद्ध होऊन जावं लागतं. आंघोळ करावी लागते, नवीन कपडे घालावी लागतात. ते पवित्रतेचं निशाणी म्हणून ती तुळशीची माळ आणि ते तुळशी पत्र ठेवलं जातं. नंतर त्याच प्रेताबरोबर तांदूळ बांधले जातात. गहू काने बांधले, ज्वारी बांधली असती, बाजरी बांधली असती, तांदूळच बांधले. ते तांदूळ घेऊन, तांदूळ हे शुद्धतेच्या पवित्रतेचं शुद्ध आणि लख म्हणतात ना माणूस, जावं तर दुधल्या तांदळासारखं जावं, त्याच परमात्म्यात आता तो शुद्ध आणि पवित्र आहे म्हणून तांदूळ निवडला गेला. मग तो तांदूळ जो आहे बांधल्यानंतर ते प्रेत ज्यावेळी नेलं जातं, विसाव्याच्या इथे ते प्रेत ठेवलं जातं आणि ते तांदूळ तिथं सोडले जातात. मग बाकीचे लोक त्यातनं 5 खडे उचलतात तिथले जवळचे आणि ते 5 खडे तिथल्या बाजूला टाकतात. ते 5 खडे कशाचे होते ते काय सांगत होते? आता पण नुसतं असं करतोय, उचलला ते करतात, बाकी काय. आता तुमच्या पाठीमागची पिढी काय करणार आहे? तेच करणार आहे. आमचे करत होते म्हणून ते आम्ही करतोय. मग का करतो माहिती नाही. हे कधीतरी रहस्य उलगडलं गेलं पाहिजे, हे कळलं गेलं पाहिजे. ते पूर्वजांनी ठरवलंय आणि हे आपलाच विधी आणि आपलंच हा विधी तयार करतो. पण त्या विधीसाठी आपण किती हे करतो, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, ते असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. त्याला इतकं सक्षम, पण त्याचा अर्थ काय ह्याच्याबद्दल काहीच नाही. मग हे ते रहस्य जे होते ते काय रहस्य होतं? तर आता पहा, तांदूळ त्या विसावाच्या इथे सोडलं जातं. आता इथे कळत नाही ती पद्धत. त्यानंतर त्या मेंढीचं तोंड जे आहे ना, ते विसावाच्या इथे फिरवायचं असतं. ते तोंड स्मशानभूमीकडे करायचं असतं आणि पाय घराकडे करायचे असतात. कारण आता तुझा प्रवास त्या परमात्म्याकडे चाललेला आहे, परमात्म्याकडे चालला आहे. आता घरात संसाराकडे पाय आहे तुझे. मग तो तिथे गेल्यानंतर स्मशानभूमीत ठेवल्यानंतर मग जो त्याच्यावर विधी करतो त्यालाही म्हणतात तूही शुद्ध व्हायचं, तूही पवित्र व्हायचे, नाही तर विधी करायचा नाही, हात लावायचा नाही. मग जो हा विधी करतो त्यालाही काय करायला लावता तुम्ही? आंघोळ. म्हणजे जो हा विधी करतो त्यालाही आंघोळ करायला लावतो आपण. आणि आंघोळ करून त्यालाही काय केले जातं? केस. त्यालाही केस आणि हे जे आहे ते केस काढले जातात. की म्हटलं जातं की केसामध्ये जे आहे ते पापड जे असतात ते घट्ट पकडून असतात, ते म्हणून ती केस काढण्याची ती पद्धत पडली गेली. पण हे जे आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत ते तर ते केस काढण्यात मी ह्याचे परत अजून पुढे दुसरे अर्थ अजून सांगतो तुम्हाला, अजून काय अजून त्याचे अर्थ होते. त्यानंतर त्या आंघोळ करून झाल्यानंतर जी व्यक्ती हा संस्कार करणार आहे त्या व्यक्तीला घेऊन तो तिथे संस्कार केला जातो. म्हणून तिथे शुद्धता आणि पवित्रतेला दोघांना किती मान आहे. त्याशिवाय तिथे गोमूत्र वगैरे सगळं नेलं जातं. म्हणजे हे जे आहे ती लक्षणं, शुद्धता आणि पवित्रता ती परमात्म्याला आवडते, हे त्याचं लक्षण इथे क्लिअर दिसतंय आपल्याला.
नाही तर ही विधी किंवा ह्या वस्तू तिथे गोळा करून आणण्याची काही गरजच नव्हती तिथे. मग आता पहा की जर ही शुद्धता आणि पवित्रता जर एवढी जर महत्वाची जर आहे, तर आता पहा की शरीराला आपण आंघोळ घातली, शरीर शुद्ध झालं, पण आता आत्म्याला ही जी आहे, आपल्याचं शरीर हे 5 तत्वांमध्ये पाण्या तत्वापासून बनलंय. मग पाण्याच्यामुळे शरीर झालं शुद्ध, पण जी शरीराच्या आतमध्ये जी आपली आत्मा आहे ती कशी आहे? प्रकाश स्वरूप आहे. तो जो फोटो आहे त्या फोटोमध्ये एक असा बिंदू सारखा एक प्रकाश दिसत असा, आणि तो प्रकाश स्वरूपामध्ये आहे, म्हणून इथे आपण तो टिळा वगैरे लावतो आपण. तो जो म्हणजे असं गोलाकार आकाराचा की गोलाकार बिंदू सारखा आहे, आणि त्या प्रकाशाला तो कसा काय, मग त्याला कुठे आंघोळ घातली आपण? आंघोळ तर शरीराला घातली आपण. मग आंघोळ कशा घालायला पाहिजे? आता आत्म्याला तर आंघोळ न घालताच आपण पाठवून दिली, शरीराला तर तुम्ही घातली, जे तुमच्या हातात होते त्याला घातली आंघोळ. आत्म्याला बी आंघोळ घालायला पाहिजे ना, कारण का तर पहा दोघही मलिन झालेले आहेत, आत्मा आणि शरीर. आणि तसं जर पाहिलं तर जास्त मलिन कोण झालंय? आत्मा झालेली आहे. कशी झालेली आहे? आता पहा उदाहरण देतो. एखाद्या माणसाच्या हातात बघा, एखादा खुनी असेल, त्याच्या हातात चाकू आहे, तर तो चाकूनी जो खून करतो त्या खुनाचा पाप कोणाला जाईल? त्या चाकूला जाईल का ज्याने खून केलाय? त्या हाताला जाईल का? हात हा शरीराचा भाग आहे, मग ते पाप कोणाकडे जाईल? आत्म्याकडे जाईल. आता ऑर्डर कोणी दिली? आपण सांगितलं कोणी की हे उचल चाकू तो आणि मार तिथे कर याचा खून? ही आपण सांगितलं कोणी? शरीर काही करत नाही. शरीराचं काही मशीन आहे, आणि त्या मशीनला कोणीतरी आपण ऑर्डर दिली, आणि मग ती ऑर्डर आली. नाहीतर बघा सगळ्यांच्या हातात आता तो चाकू डॉक्टरच्या बी हातात आहे. आता पहा तो चाकू डॉक्टरच्या हातात आहे, पण डॉक्टर तिथं हॉस्पिटलमध्ये त्या चाकूने एकाचं जीवन वाचवतोय, आणि तो चाकू इथे दुसऱ्याचा तो म्हणतो मरत तोपर्यंत मी ह्याला मारणार, आणि डॉक्टर म्हणतो की माझा प्रयत्न करून मी ह्याला जिवंत करणार. मग तो चाकूचा आहे, हाताचा आहे. मग ते जे कार्य झालं ते पाप कार्य, पाप कर्म जे झालं ते कोणावर जाऊन बसलं? आत्म्यावर. शरीराने काय केलं नाही, शरीराच्या द्वारे ते आत्म्याने करून घेतलं. मग खरा चोर कोण? आत्मा. हे खरं कोण पाप करून घेत आहे? आत्मा. म्हणून म्हणतात पाप आत्मा. आणि डॉक्टरांनी ते कार्य केलं, त्या चाकूच्या द्वारे त्याचं जीवन वाचवलं, ते पुण्य कोणाला बसलं? त्या आत्म्याला जाऊन बसलं, म्हणून त्याला पुण्य आत्मा. तर आत्म्या पुण्य शरीर पाप शरीर म्हणतो का आपण? नाही, पुण्य आत्मा पाप आत्मा. मग आत्मा ही पाप जे करतं ते आत्म्यावर करतं, मग त्या आत्म्याला शुद्ध करायला पाहिजे ना. आणि वर जे जात परमात्म्याकडे तर कोण जातं? शरीर जाते का आत्मा जाते? वर कोण जात? आत्मा जाते. मग तो म्हणतो जीच गोष्ट मी खाली सोडली होती तीच फक्त वर घेऊन चाललेलो आहे, पण तीच गोष्ट तुम्ही शुद्ध न करता मला वर पाठवून देताय, त्याचा मी स्वीकार कसा करेल? ती खरी शुद्ध करून वर आली पाहिजे होती. शरीराचं शुद्धीकरण झालं खाली, पण त्या शरीराच्या आतल्या आत्म्याचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे होतं. आणि त्या आत्म्याचं जे शुद्धीकरण आहे, पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की आत्मा जी आहे ती पहिल्यांदा मलिन कशामुळे झाली? का तर आत्म्याचं ज्ञान असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून तर सर्व संत जे आहेत तर सर्व संतांनी काय सांगितलं? अध्यात्म करून परमार्थाकडे जावं. मग आता सांगा, अध्यात्म करून जर परमार्थाकडे जायचंय तर अध्यात्म म्हणजे काय आहे? म्हणून तर संत लोक म्हणते ना, का सर्व संतांनी स्वतःची आत्मा ही शुद्ध करून घेतली, पवित्र करून घेतली. म्हणून त्यांनी शरीर सोडलं, पण त्यांचे शरीर सोडण्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि आपण शरीर जे सोडतो त्याला म्हणतात, आपल्याला पुण्यतिथी म्हणतात का? अहो, आपलं जे शरीर सोडल्यानंतर आज 13वाचा जो नैवेद्य तो तयार केलाय आपण, तो 13व्याचा नैवेद्य
आपण स्मशानभूमीत विसावाच्या इथे वगैरे आपण फोटोच्या इथे ठेवतो, तो नैवेद्य गोडा धडाचा नैवेद्य देवाला का नाही ठेवला? कातोबाला नेऊन ठेवा, ठेवताल का? का बरं नाही? पुरणपोळी आहे त्याला, पुरणपोळी, गुळवणी, आमटी सगळं जे आपण सणावाराला करतो तोच तर नैवेद्य आहे. आणि देवाला न दाखवताच आपण खाऊन खाऊन पण रिकामे. जरी कधी कधी गोड केलं तर आपण देवाला आधी दाखवतो. दहाव्याचा सुद्धा नैवेद्य आपण म्हणजे हे करतो, तो तिथं देवाला आपण का नाही दाखवत? मग अहो 10व्याचं आणि 13व्याचं सोडा, लग्नाला देव जेव्हा तुम्ही घेऊन जाता तिथं खोली असते आपली वधूवराची आणि वराची, तिथं देव नेल्यानंतर लग्नाला तुम्ही पंचपक्वान्न तयार केले, त्या पंचपक्वान्नाचा सुद्धा नैवेद्य तिथं देवाला का नाही दाखवलं तुम्ही? एवढे देव तिथं येताय आणि तिथनं त्यांना उपाशी घेऊन तिथनं परत घरी घेऊन येताय तुम्ही. आणि असं जर तुम्हाला घेऊन लग्नात आणलं तर अख्ख्या गावभर बोंब मारताल की काय केलं, काय केलं लग्नाला, कशासाठी? आणि त्या देवाला निघून तुम्ही तसं उपाशी पोटी तिथनं त्यांना घेऊन आले आणि त्यांच्यासोबत खाऊन पिऊन परत पंचपक्वान्न म्हणून. आणि कार्य तर तिथं शुभचारा हे तुम्ही म्हणता की जरा कार्य ह्याचं होतं म्हणून नाही दाखवलं, ते तो शुभ कार्य, शुभ कार्य असून सुद्धा देवाला नैवेद्य नाही दाखवलं. विचार करा या गोष्टींवर. आज पंचपक्वान्न तिथे दाखवताना आपण तर खाऊन येतोय चांगलं, आणि देव तसे परत आशीर्वाद घेण्यासाठी तिथं येत आहेत नवरा नवरीला पाया पडायला, उपाशी पोटी आशीर्वाद द्या. कशी आपले तर म्हणतील पहिल्यांदा लांब हो, बिलकुल यायचं नाही इथे. ह्याच्या पाठीमागे काय रहस्य? आता जे पाठीमागे जे दिलं जातं ना आपल्याला तर्पण आणि देवाला अर्पण, हे रहस्य होतं की देव शुद्धता आणि पवित्रता हा जो मान जो आहे तो कशामुळे आहे? कारण का तर लग्न जो आहे पहा, नवरदेवला आता पहा 13व्याचा आता हे प्रसाद घेऊन जातील, नैवेद्य दाखवल्यानंतर दिवा कुठे लावून येतील? मारुतीला. दिवा कुठे लावून येतील? मारुतीला का कातोबाला? मारुतीला. का बरं? दुसरा देव नव्हता, बाकीचे विविध मध्ये असतील की देवळ गणपतीला लावा, कुठेतरी इथली देवळे जातात, तेवढा शॉर्टकट मिळाला असता आपल्याला. मारुतीलाच का? आज खरंच हे प्रवचन तुम्ही ऐका आणि डिटेल मध्ये ह्याच्यावर विचार करा घरी गेल्यानंतर की खरंच आज आपण एवढे भजन करतोय, कीर्तन ऐकली आपण, पण खरंच ह्याचे अर्थपूर्ण काय होते ह्याच्या पाठीमागे? आणि ज्यावेळी अर्थ करून ज्यावेळी तुम्ही करताल त्यावेळी म्हणतात की खरंच करणाऱ्यांनी ज्यावेळी विधी पाडला ते आज वर्ण समाधान, त्यांची आत्मा सुद्धा वर्ण संतुष्ट होईल. ज्यावेळी मुलांना शाळेमध्ये ज्यावेळी करतो त्यावेळी शिक्षक लोक सुद्धा काय म्हणतात की खरंच हा समंजस मुलं आहे. आणि ज्याला काय कळत नाही, नुसतं जातो येतो शाळेमध्ये काही कळत नाही, काय नाही, बसायचं यायचं, पण ते पासच होत नाही. पण ह्याची अर्थ काय? तर आता इथे पहा, मारुतीला का तर लग्नामध्ये नवरदेव बाहुल्यावर उभं करायच्या आधी त्याला कुठे नेलं जातं? मारुतीला. कारण का तर तिथे पान सुपारी ठेवून त्या नवरदेवनी तिथे म्हणायचं असतं मारुतीला की आता मी ग्रहस्थ मध्ये परत आहे, माझी पवित्रता मी संभवलेली होती, ते पवित्रता आता माझ्याकडनं मोडली जाणार आहे, त्याची मी माफी मागण्यासाठी तुझ्याकडे आलेलो आहे आणि पान सुपारी घेऊन मी ते माफी मागत आहे, माझ्याकडनं ती पवित्रता आता सुटली जाईल. मग तिथं आपले नवरदेव तर काहीच करत नाही, नुसते फोटो काढण्यामध्ये बिझी, इकडे काढू तिकडे काढू, काय तो मारुती काय करेल, पाया पडले पाया लगेच आपल्या तर झालं. तर त्यानंतर तिथनं ती प्रतिज्ञा तोडली होती आत्म्याने त्या देहाच्या द्वारे, परत 13व्याचे शेवट एंड करण्यासाठी त्याच आत्म्याला आज आत्मा इथनं मुक्त होणार, त्या आत्म्याला परत तिथं मारुतीच्या देवळाच्या जिथं प्रतिज्ञा तोडली तिथंच परत नेलं जातं आणि तो आत्मरूपी ज्योत लावून
परत मी ही पवित्रतेची धारणा करून आता मी मुक्तीच्या मार्गाला मी पुढे जात आहे. पवित्रता आणि शुद्धता हे कशामुळे, तर ही ती धारणा करून घेतली जाते. मग त्याच्यानंतर आता हे जे दोन आहेत, मग आत्मा ही प्रकाशाची बनलेली आहे. तर हा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला प्रकाशच देऊ शकतो. आता जे पाप लागलं आत्म्यावर, पाप आत्मा, ती पाप आत्म्यावरची धुण्यासाठी का तर आत्मा प्रकाशाची. आता आपण काय करतो, गंगेमध्ये जातो, स्नान करतो आणि म्हणतो तिथं पाप मिटली जातात. मग गंगेमध्ये किंवा आपण इकडे आता चंद्रभागेमध्ये पंढरपूरला जातो, स्नान वगैरे करतो आपण, शुद्ध व्हावं लागतं तिथे आणि मग दर्शनाला जातो आपण. पण स्नान करतोय, पण आतमध्ये आत्म्याने जी काही पाप केली ती त्याच्यावर आहेत. मग स्नान जे झालं ते शरीराचं झालं, आत्म्याचं कुठे झालं? आत्मा तर प्रकाशाची आहे. मग प्रकाशाच्या आत्म्याला प्रकाशच स्वच्छ करू शकतो आणि त्या प्रकाशाला जो स्वच्छ करतो त्याला परमात्मा असं म्हणतात. म्हणून संत लोक म्हटले की जीवनात आले तर परमार्थ साधावा. परमार्थ का साधावा? का तर परमात्म्याचा अर्थ, परमार्थ शब्द बघा कसा, परमार्थ त्या दोन शब्दापासून तयार झाला, परमात्मा आणि अर्थ. ज्यावेळी परमात्म्याचा अर्थ ज्याला कळतो त्याला म्हणायचं परमार्थ. मग आता हे जे तरुण लोक आहेत, मुलं आहेत वगैरे, ते म्हणतात ह्याची काही भजन कीर्तनाची काही गेली, पण का, कशासाठी? कारण का तर हे त्यांना रहस्यच कळलं नाही अजूनपर्यंत की हे आपल्याशीच निगडीत आहे. आत्मा माझी बी आहे आणि मी कधीतरी शरीर सोडणार आहे आणि हे रहस्य मलाही माहिती पाहिजे होतं. का तर आपण वेगळ्याच गोष्टी त्यांना सांगितलं तर ह्याच्याशी काय आमचं काही गेलेलं नाही, ते नंतर बघू, साठी नंतर. आणि हेच रहस्य माऊलींना 21व्या वर्षी कळलं. माऊली म्हटले मला आत्मज्ञान प्राप्त झालं, आता मला एकांत पाहिजे आणि त्या परमात्म्याशी माझा संबंध जोडायचा आहे. मला आता समाधी घ्यायची आहे, मला एकांत पाहिजे आहे, मला आत्मिक स्वरूपात जायचं. आपल्यासारखे असते तर काय म्हटले असते, तुम्हाला समाधीच घ्यायची आहे ना, मग साठी नंतर मी घेऊ की समाधी? जरा लग्न विघ्न करा, मुलं बाळ होऊ द्या, त्यांची लग्न विघ्न करा आणि मग नंतर समाधी. माऊली म्हटले नाही, ह्याच्यात आम्ही पडणार नाही. आत्मज्ञान झालं, मी आत्ताच समाधी घेणार. लोक त्यांना हे करत होती, म्हणे अरे ह्याच्यातच कल्याण आहे, माझं नाही तुमच्या सर्वांचं. मग त्यावेळी लोकांना समजलं की अरे बरोबर आहे, आत्म्याचं ज्ञान मिळणं आणि परमात्म्याचं ज्ञान मिळणं ह्याच्यात आपलं आणि त्यांचं बी कल्याण आहे. म्हणून लोकांनी परवानगी दिली की ठीक आहे. मग माऊलीनं सोडायला तयार झाले. मग तो परमात्मा नक्की आहे कोण हे तर आधी कळलं पाहिजे ना. कारण आता आत्मा जी आहे म्हणून तर ती परमात्म्याचा अर्थ समजून घ्या, परमात्मा कळायला पाहिजे. अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय? आत्म्याचं अध्ययन, त्याला अध्यात्म म्हणतात. मग आत्म्याचं अध्ययन म्हणजे आत्म्याचं ज्ञान. मग काय आहे माझं जो आत्म्याचं ज्ञान? काय माहिती आपल्याबद्दल, आत्म्याबद्दल काय? हेच तर माऊली सांगितलं, ही ज्ञानेश्वरी की त्याच्यावरच तर आत्म्याचं अध्ययन करून सुरुवात. ज्ञानेश्वरीचा अध्याय पहिलीच ओवी, पहिलाच श्लोक काय म्हणता येते? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व वेद्या आत्म आत्म्याशिवाय काही नाही, हा ग्रंथ सुद्धा नाही. म्हणजे मी आत्म्याला धरूनच हा ग्रंथ तयार सुरुवातीपासून करतो. ज्याचा मान आहे तो मान तो मिळालाच पाहिजे. म्हणून आत्मरूपा ओम नमोजी, नमन करतो मी खुद्द संत ज्ञानेश्वर, तुला नमन करतो हे आत्मरूपा परमात्मा जो इथे वर प्रकाश रूपात दाखवलेला आहे. म्हणून ओम नमोजी. अरे तू वेदांच्या शास्त्रांचा तू अधिपती आहेस, त्याला मी संत माऊली नमन करतो आणि मगच मी ही ज्ञानेश्वरी लिहायला घेतो. का तर तुझ्याशिवाय मग नंतर देवा तू गणेश, मग नंतर गणपती वगैरे, पण आधी परमात्मा. का तर त्याचे आपण लेकर आहोत. म्हणून परमात्म्याला त्यांनी नमन करून, म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान.
पसाय दान, प्रसाद रूपी दान मागतो मी. हा ज्ञानेश्वर मी लिहितोय, पण हे लिहिण्याचा अर्थ असा होता की मी आता राहणार नाही समाधी घेतल्यानंतर 21व्या वर्षी, पण ह्या लोकांना आत्मा परमात्मा कळला पाहिजे. मग मी गेल्यानंतर हे सांगणार कोण? आणि हे रहस्य ह्यांच्यापर्यंत पोहोचत झालंच पाहिजे. आणि ते पोहोचत होण्यासाठी मी एक तुझ्याकडे दान मागतो, प्रसाद मागतो. त्या प्रसाद रूपी दानाला पसाय दान असं म्हटलं जातं. आणि त्या कोणाजवळ मागितलं? कुठल्या देवतांकडे नाही मागितलं त्यांनी, तर खुद्द परमात्माकडे मागितलं. विश्वात्मके देवे, आत्मक म्हणजे आत्म्याचा तो विश्वाला व्यापून राहणारा तो ईश्वर म्हणजे परम आत्माला मी देवी देवतांचा उल्लेख सुद्धा, का तर देवी देवता सुद्धा तुझ्यापासूनच निर्मित झाले, त्याचा तू बाप आहेस. म्हणून काय म्हणतात ते परम पिता. आता पहा, सुरुवातीला काय सांगितलं? आपण दोन गोष्टीपासून बनलोय. कोणती? शरीर आणि आत्मा. आता आपण इथे जे तुम्ही सगळेजण बसलेले आहात ते, तर तुमचं शरीरही आहे आणि त्या शरीराच्या मध्ये आत्मा सुद्धा आहे, जी आता ह्या दोन डोळ्यांनी मला बघतीये, इथे कानाने ती ऐकतीये, मुखाने ती बोलते, दिवसभर या हातांच्या द्वारे ती काम करते, पायाच्या द्वारे ती चालते. ह्या पायाला चालवणारी कोण? आत्मा आहे. पाय नाही चालत, हे शरीर नाही चालत. त्या शरीर आता आत्मा या शरीरात बाहेर पडून ते शरीर लगेच खाली पडले जात आहे. आता या शरीराला इथं बसवले कोणी? आत्म्याने शरीराला बसवलं, नाही तर शरीर लगेच खाली. हात असा, आता त्या हाताकडनं काम करून घ्या बरं. हात तर चांगले आहेत, डोळे त्याचे ठीक आहेत, कान ठीक आहेत. आता मेलेला व्यक्ती आता बघत नाहीये, ऐकत नाहीये, बोलत नाहीये. मग इतके दिवस माझ्याशी बोलत कोण होतं? आत्मा. बघत कोण होतं? आत्मा. ऐकत कोण होतं? आत्मा. आता सुद्धा तुमची आत्मा ह्या शरीराच्या द्वारे ती ऐकतीये. म्हणजे आपण या देहाच्या आतमध्ये जी आत्मा आहे, ती आत्मा या दोन प्रकृतीच्या मधोमध तिचं निवासस्थान आहे. म्हणून हा टिळा लावण्याची पद्धत पडली गेली. टिळा का लावला जातो हे रहस्य त्याच्या पाठीमागे हेच होतं बघा. कोणताही तुम्हाला विधी करायचा असेल तर आधी टिळा लावला जातो. तर टिळा लावण्याच्या पाठीमागचं रहस्य हेच होतं की आत्मा जी आहे ते तिथं त्याचं प्रतीक, राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून ते जाणाऱ्या लोकांनी त्याचं प्रतीक बनवलं तिथं, की कधीतरी कोणाचं तरी लक्ष तिथं जावं म्हणून त्या टिळा बनवला. परंतु त्या टिळा जो आहे तो गोल आकाराचा, म्हणून आत्मा सुद्धा गोल आकाराची अशी बिंदू रूपात दाखवलेली आहे आणि दोन प्रकृतीच्या मध्ये. परंतु टिळाचं त्याच्या पाठीमागचं त्या टिळाच्या खाली आत्मा हे माहिती नव्हतं. मग टिळा जो आहे, लोकांनी टिळाची फॅशन केली पुढे, पण रहस्याकडे आतमध्ये पोहोचलेच नाही. का तर रहस्य काय? आता इथे जर मी खून केली जातात तरच कोणाला कळेल पाठीमागं इथं काहीतरी ठेवलं असणार आहे, तरच खोदून पाहिजे ना. मग म्हणून त्यांनी इथे ती निशाणी करून गेले होते की इथं टिळा लावला गेला पाहिजे, म्हणून तो टिळा लावला जातो. त्यानंतर ती जी आत्मा जी आहे, मग आपण इथे तो टिळा वगैरे लावतो. तर आता आत्म्याचं राहण्याचं स्थान तिथे झालं, ते बिंदू रूपात आहे. मग जसं आपल्याला इथे जो जन्म झालाय, तो जो शरीर हे आहे, दोन गोष्टी बनल्यात ना, आत्मा आणि शरीर. हे शरीर इथल्या आई वडिलांनी आपल्याला बनवून दिलं आहे, इथल्या आई वडिलांनी हे शरीर बनवून देत आहे. पण ह्या देहाच्या आतमध्ये तुमची जी आत्मा आहे ती कोणी दिली? इथल्या आई वडिलांनी दिली का? की कुठे का दुकाने गेले आणि तिथं आत्मा टाकली गरोदर बाईनी तिथं? त्या गरोदर बाईलाच माहिती नाही आत्मा येते कधी. 4-5 महिन्याचं ज्यावेळी मुलं असतं त्यावेळी ते नुसता गोळा असतो, पण ज्यावेळी आत्मा प्रवेश करते त्यावेळी तो गर्भ नंतर मग हालायला सुरुवात होतो. का तर ती चैतन्य शक्ती, तिच्यामध्ये पावर, ती ह्या गर्भाचा हे करते, प्रवेश केलाय तिने. आता म्हणजे शक्ती त्या शरीराला चालवते. म्हणजे शरीर म्हणजे मशीन आहे आणि आत्मा म्हणजे लाईट आहे. लाईटीशिवाय मशीन चालतं का कुठलं? नाही. तसं ती आत्मा म्हणजे ती लाईट आहे आणि ह्या शरीरूपी मशीनला ती चालवते. मग तर लोक म्हटले होते की नाही सगळं काही आपल्या हातात आहे, म्हणजे मग तो परमात्मा म्हटलं ठीक आहे तुमच्याच हातात आहे सगळं, तर तुम्ही बनले तुमच्या हातात घ्या. मग जे शरीर मेलेली मुलं जन्माला जी आली ती कसं काय तुम्ही बनवलं तर तुमच्या हातात आलं, पण मी आत्मा त्यामध्ये टाकली नाही तर काय होईल?
त्या जरी किती गोंडस मुलाचं काय असलं तरी ती आत्मा त्यात नाही, त्याला शरीराला अर्थ आहे का? नाही. त्याचे देखील विल्हेवाट लावतो आपण. मग आत्म्याशिवाय शरीराला किंमत नाही. कोणामुळे कोणाची किंमत आहे? आत्म्यामुळे शरीराला किंमत आहे. म्हणून बघा, किंमतीचं अजून उदाहरण देतो तुम्हाला. ज्यावेळी व्यक्ती मरतो त्यावेळी त्याला आपण दर्शन करायला जातो, त्यावेळी ज्यावेळी शिवतो आपण त्याला, त्यावेळी घरी जाऊन आपण लगेच आंघोळ करतो, ते कपड्यासहित. आणि असं दिवसभर आपण एकमेकांना किती शिवत असं टच करत जातो. मग घरी जाऊन आंघोळ करतो का आता? आणि त्यावेळी घरी जाऊन लगेच आंघोळ विंघोळ कपड्यासहित करतो. कारण आता त्या देहामध्ये आत्मा नव्हती. आत्म्याशिवाय त्या देहाला काही अर्थ नाहीये. म्हणून घरी जाऊन ती आंघोळ करायची, का तर आता ते अपवित्र झालं. म्हणून घरी जाऊन कपड्याचे आंघोळ करतो आपण. मग आत्मा जी आहे त्याची आता पहा, मग आपल्या या देहामध्ये जी काही आत्मा आहे, आता पहा, शरीराचे जर पाहिलं तर माझे आई वडील वेगळे, ह्यांचे आई वडील वेगळे, ह्यांचे वेगळे, शरीराचे प्रत्येकाचे. पण एवढे हे सगळे शरीर इथं बसलेले आहेत, ऐकतीये तुमची आत्मा ह्या शरीराच्या द्वारे आतमध्ये. त्या सर्व आत्म्यांचा वडील कोण असेल? परमात्मा. कोण असेल? बरोबर बरोबर, परमात्मा. परमात्मा. ह्या सर्व आत्म्यांचा वडील एक परमात्मा. मग असं नाहीये की ते बसलेले पूर्ण भारतातले, पूर्ण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, कुठलं जे असेल तो देशातली, पाकिस्तानातले बी, ते म्हणतात रूह है, आत्मा है. लक्षात आहे? तर त्यामध्ये सर्वांचा शरीरामध्ये मग किती लोक आहेत तिथे पृथ्वी तलावर? 700 कोटी. भारताची संख्या 100-125 कोटी आहे. आणि पूर्ण विश्वातले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एवढे शरीरामधले आत्मे किती आले? 700 कोटी. ह्या 700 कोटी आत्म्यांचा तो वडील. मग त्या वडिलांना काय म्हटलं जातं? परमपिता. कारण का तर तुम्ही जे वडील बनताय ते किती जणांचे वडील बनताय? दोघांचे. 2 मुलं असतील, 3 असतील, 10, 12, 20, 25, एक लिमिट आहे. पण त्याचं एवढ्या सर्व 700 कोटी आत्म्यांचा वडील, आणि तो एवढ्या आत्म्यांना कंट्रोल करतोय की ह्याची आत्मा कुठं नेऊन सोड. आता बघा, शरीर झोपडपट्टीत आहे बघा, गरोदर बाई झोपडपट्टीत बी आहे, रस्त्यावर बी आहे, महालात बी आहे. आपली आत्मा येताना म्हणजे आता बघा, माझी आपलीच आत्मा आहे, पण आपल्याला ह्या देहामध्ये, ह्याच घरामध्ये, ह्याच लोकांमध्ये कुणी आणून सोडलं आहे? माझीच आत्मा. जर माझ्याच हातामध्ये जर असतं तर सगळे आत्मे त्या धीरूभाई अंबानीच्या घरातच जाऊन बसले असते की हे चांगलं घर आहे, इथं काय काबड कष्ट करायची गरज नाही, काही गरज नाहीये. म्हणजे याचा अर्थ ह्या सर्व आत्म्यांना कोणतरी कंट्रोल करतोय. आणि कोण तो ठरवतोय की तुला इथं जायचंय, तुला तिथं जायचंय, तुला इथं जायचंय. म्हणजे माझ्या आत्म्याला ह्या घरामध्ये, ह्याच लोकांमध्ये इथं आणून कोणीतरी सोडलेले आहे. म्हणजे एवढ्या सर्व आत्म्यांना जो कंट्रोल करतो त्याला म्हणतात परमपिता. का तर सर्व आत्म्याचा म्हणजे आपल्याला 2 वडील झाले, एक झाला शरीराचा आणि एक झाला आत्म्याचा. मग जसं शरीराच्या वडिलांचं आपलं घेणं देणं आहे, तसं या शरीरातल्या आपल्या आत्म्याच्याही वडिलांचं आपलं घेणं देणं आहे. जसं शरीराच्या, जर कुठं बाहेर गेलो तर आपल्याला विचारलं की तुमच्या वडिलांचं नाव काय, तर काय विचारलं, आपण लगेच नाव सांगतो. तसं या देहाच्या आतमध्ये जे आत्मा आहे त्याही वडिलांचं नाव असलं पाहिजे. आणि आपण बाहेर गेलो तर म्हटलं की तुम्हाला आत्म्याच्या वडिलांचं नाव काय, तर तुम्ही काहीच नाही सांगितलं तर लगेच काय लोक, जसं तुम्ही इथं विचारलं कोणाच्या वडिलांचं नाव आणि त्याला सांगता आलं नाही त्या मुलाला, तर आपण आज तो तुझं वडिलांचं नाव सांगते. आणि इथं आता तुम्हाला विचारलं आत्म्याच्या वडिलांचं नाव काय, हसत ते देवी देवता हसत असतील का नाही तर काय? की ज्याच्या देहामध्ये आत्म्याचा प्रवेश, 2 जन्म म्हणजे एक देहाचा जन्म आणि त्या देहाच्या आतमध्ये आत्म्याचाच जन्म झाला नसता तर काय या देहाला किंमत होती? आणि तो जन्म कुणीतरी माझा केला आणि ह्या देहातनं ज्यावेळी आत्मा ही कधीतरी बाहेर पडणार आहे ते माझ्या हातात नाहीये, माझीच आत्मा असून मला कोण कंट्रोल करतो? ती साधी सुधी गोष्ट नाहीये, ती साधी गोष्ट असती नाहीये, ती शक्तिशाली आहे. म्हणून तो म्हणतो मी सर्व शक्तिमान आहे. माझ्यासारखं शक्तिशाली. का तर तुम्ही घरातल्या 4-5 जणांना नुसतं हँडल करतात म्हणता, नुसतं नाकीच नव्हतं आमचं,
घराचं एकत्र कुटुंब हे करून घेण्यासाठी, आणि तो तेवढ्या 700 कोटींना हँडल करतोय विश्वाला. म्हणून विश्वच माझं घर, म्हणून माऊली म्हणतात हे विश्वच माझं घर आणि माझी भावंडे. म्हणून त्या वडिलांचं नाव आहे शिव. म्हणून नाव झालं परमपिता शिव परमात्मा. काय नाव झालं हे माहिती करून घ्या. आत्म्याच्या वडिलांचं नाव काय झालं? पूर्ण नाव. जसं वडिलांचे पूर्ण नाव सांगतो ना आपण, त्याचं पूर्ण नाव काय झालं? परमपिता शिव. आता तुम्ही म्हणता शिवच का नाव? तर आता हे जो उदाहरण देतो आता तुम्हाला पहा. आता परमात्मा म्हणजे मुक्त, आत्मा मुक्त होते ना, तसं मुक्ती कोण देतो? जो मुक्त आहे तोच मुक्ती देणार ना. मग मुक्त कोण? परमात्मा. आता हा अजून आपल्याला फरक माहिती नाही. परमात्मा आणि देवता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून टाकलं. परमात्मा म्हणजे त्याला म्हणायचं की जो ह्या सृष्टीतनं कायमस्वरूपी मुक्त आहे, अशी ती आत्माला परमात्मा असं म्हणतात, म्हणून परमात्मा म्हणतात. बाकीचे सर्व आत्मे या जीवन मुक्तीच्या फेऱ्यात आले. जसं श्रीकृष्णाचं जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णाचा जन्मदिवस आपण मानवतो आणि म्हणून श्रीकृष्णाला आपण पूर्ण फेऱ्या मारतो त्यांच्या मंदिरामध्ये. त्यानंतर श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊ तर त्यांना सुद्धा आपण पूर्ण फेरा मारतो. नाक, तोंड, डोळे सगळं दिसतंय. म्हणजे शरीर धारण केले म्हणजे जीवन मृत्यूच्या राम जन्म जीवन मृत्यूच्या फेऱ्यात आहे ते. म्हणजे हे देवता अजूनही जीवन मृत्यूच्या फेऱ्यात आहे. मग असं कोणतं देऊळ आहे की जिथं जे जीवन मृत्यूच्या फेऱ्यात नाहीये? शिव. कोणतं मंदिर आहे? शिव. बरोबर सांगता येते. शिव मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर. तिथं त्या शिवलिंगाला आपण पूर्ण फेरा मारतो कसा? त्या लिंगाला असं पूर्ण ओलांडून नाही जात आपण, परत तिथं असं फिरून येतो आणि परत असं येतो. म्हणजे शिव हा सांगतो फक्त सर्व देवतांमध्ये मीच तो मुक्त आहे कायमस्वरूपी, बाकी हे सर्व देवी देवता बंधनामध्ये आहेत. म्हणून मी परमात्मा आहे. मग आता बाकीच्या सर्व देवतांचे तुम्ही पाळणे हलवता, मग महाशिवरात्रीच्या वेळी पानाकाने हलवला, बाकी त्यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या करून पाण्यामध्ये घालून हलवला, आणि महाशिवरात्रीच्या वेळी काय शिवलिंगाचं बारकी मूर्ती घेऊन घालायची पाण्यामध्ये आणि हलवा पाना. हलवताल का? का नाही? बाकीच्या सगळ्यांचे हलवले. अरे एकच तेवढा राहिलाय. नशीब पूर्वजांनी ती सांगून दिलं ते बरं झालं, नाही तर ती सुद्धा पद्धत पाडून टाकली असते. कारण तर तो बाप आहे, आपण त्याची मुलं आहेत. आधी कोण? बाप, नंतर मुलं. मुलांनी बापाचं पाळणं हलवायचं असतो का? मुलांनी बापाला आधी पाहिलंय का बापाने मुलांना पाहिलंय? म्हणून पाळणा हलवण्याची पद्धत तिथे ठेवली नाही. याचा पाळणा नाही हलवायचा, बाप आहे आपला सर्वांचा, आत्म्यांचा. म्हणून पाळणा हलवला जात नाही तिथे. त्यानंतर तिथे पादुका ठेवतात का? बाकीच्या इथं पादुका सगळीकडं सगळ्या देवळामध्ये पादुका आहेत, पण तिथं बाकी पादुका नाही आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये. का तर शिव परमात्मा म्हणतो जर मला देहच नाहीये तर मला पाय कुठनं आले, पाय नाही तर पादुका कुठनं आले. म्हणून डायरेक्ट शिवलिंगाच्या इथे आपण जातो. म्हणजे शिव हा काय झाला? परमात्मा झाला. कृष्णाचंच पूर्ण शरीर आहे म्हणजे परमात्मा, देवता, ती देवता. श्रीराम शरीर आहे म्हणजे ते साकारी रूप झालं, आणि हे झालं निराकारी. म्हणून 3 भस्माचे पट्टे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश ते 3 भस्माचे पट्टे, आणि त्याच्यावर तो बिंदू ठेवतो, लाल टिपका लावतो, तो म्हणजे बिंदू. बघा इथे वर दिसतोय तुम्हाला, ते शिव परमात्म्याचं प्रतीक होतं. पण त्या बिंदूकडे काही लक्ष राहिलं नाही. आपण त्या पिंडीच्या बरं दूध घालायला देगाला ह्याच्यामध्येच बिझी झालो आपण. पण तो परमात्मा नक्की ह्याच्यामध्ये इथं कुठे होता ते काही आपल्याकडे काही लक्ष दिलं गेलं नाहीये. म्हणून तर त्याला हा संघ तयार करावा लागला की कळू दे ह्यांना बापच माहिती नाही. ज्यांना बाप माहिती नसतो आपला त्यांना काय म्हणतात? अनाथ. आपण म्हणतो किती वाईट ना, बापच माहिती नाही ह्यांना, आई बाप कोणी ह्यांना माहिती आहे. किती आपण केविलवाणी नजरेने त्यांच्याकडे बघतो, आणि इथे आपल्याला बिन धडक आई बाप, आत्म्याचा आई बापच माहिती नाहीये आणि चांगले फिरतोय. आपणही कोण आहे? अनाथ. म्हणून म्हणतात ते गाणं त्या झालं, अनाथाच्या नाथा तुझं नमो, तुझा नमो.
ओंकार स्वरूपा सद्गुरु तुझं नमो तुझं नमो, म्हणून तो आत्म्याचा लक्षात. म्हणून नाव हे सिद्ध झालं शिव परमात्मा. म्हणून खुद्द पांडुरंगाने सुद्धा डोक्यावर कोणाला घेतलंय? कोणाला घेतलं? शंकराला. शिवलिंग आहे. श्रीकृष्णाला घेऊ शकत होते, श्रीरामांना घेऊ शकत होते, सगळ्या देवतांना ते घेऊ शकत होते. शिवलिंगाला घेतलंय डोक्यावर. म्हणजे स्वतः पांडुरंग सुद्धा काय म्हणता येते? श्री पांडुरंग काय म्हणता येते? अरे तुम्ही मला सगळे माऊली म्हणता येते, विठू माऊली. माऊली म्हणजे आई. मी तुमची आई होते सगुण रूपातली, साकार रूपे, नाकतून डोळे मला, सगुण रूपे माझं. पण आपल्या सर्व आत्म्यांचा तो बाप शिव आहे, तो शिव परमात्मा आहे, म्हणून तो डोक्यावर मी घेतलेला आहे. आणि आई आणि बाप हे एकत्र असणारी मूर्ती ही पंढरपूरला होती. म्हणूनच संतांनी सांगितलं की वारी हा प्रपंच काढला की त्यांचं दर्शन झालं पाहिजे. दर्शन म्हणजे ह्यांची ओळख झाली पाहिजे, भेट झाली पाहिजे, म्हणून हा वारी प्रपंच काढला. म्हणून त्या पादुका घेऊन, नाही तर त्या पादुका डायरेक्ट घालून तिकडे नेले असतात, पण तसं नेत नाही. तसं कोरोना काळात ते नेलं सुद्धा. ते सगळं दाखवलं कोरोना काळात त्यांनी. का ते इतके दिवस वारी करतायत तरी अजून परमात्माच माहिती नाही यांना. मग शेवटी काय म्हटले, जाऊ दे बरे, ह्यांना असंही कळत नाही तसंही कळत नाही, जाऊया आपल्या गाडीतून डायरेक्ट. आता जर समजूनच घेतलं नाही, कधी जाणूनच घेतलं नाही, तर मग काय करणार का? तुमच्या मुलांनी तुमचं ऐकलंच नाही तर तुम्ही काय म्हणता, जा तुम्ही तुमचं तुम्ही, आम्ही आमचं जातो. मग हे तसंच त्यांचं झालं. म्हणजे आम्ही आमची देवळच बंद करून टाकतो. नक्काच येऊ कोणी आमच्याकडे, नक्का येऊ, बिलकुल येऊ नका. जसं तुम्हाला राग आला तुमच्या मुलाचा, तुमचा मुलगा तुम्हाला ओळख देत नाही, काय नाही, मला काही तुमची ओळख पाहत नसते तरी मला काही घेणं देणं नाहीये. म्हणून करोना पिरियड मध्ये दाखवलं सर्व देवत्याने की खरंच तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे आता. म्हणून स्वतःला त्यांनी बंद केलं. का तर वारी ही आत्म्याची वारी करायची आहे, शरीराची वारी होतीये आणि होत राहणार. कारण तो पांडुरंगाची मोठी सगुण रूप आहे. सगुणाचं दर्शन झालं आणि निराकार परमात्मा म्हणून मुकुटाच्या पाठीमागे ते निर्गुण रूप ठेवलं गेलं. का तर ते दिसत नाही, म्हणून परमात्मा हा दिसत नाही आणि आत्मा सुद्धा दिसत नाही. म्हणून गीतेमध्ये पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. त्याच्यामध्ये काय सांगता येते? भगवंत अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, तू मला ह्या देहाच्या डोळ्यांनी तू मला बघूच शकत नाहीस. तुला जर मला बघायचं असेल तर आत्म्याच्या डोळ्यांनी तू मला बघू शकशील. तर तू स्वतःला आधी आत्मा समज. आत्म्याच्या डोळ्यांनीच तू मला बघू शकतेस. हे अर्जुन विषयामध्ये दोघांचं संभाषण चाललेलं होतं. आणि योग प्रत्येक अध्याय काढा. 18 किती अध्याय गीतेमध्ये? 18 अध्याय. 18 अध्यायामध्ये 700 श्लोक आणि प्रत्येक अध्यायाचं नावालाच योग 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 योग. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, भक्ती योग, कर्म योग. योग योग काय? योग योग म्हणजे काय? योग म्हणजे ध्यान, आत्म्याचं परमात्म्याबरोबरचं ध्यान. कुठे हे ध्यान असेल तर त्या अध्यायाला अर्थ आहे, नाहीतर तो अध्याय नुसता वाचून रिकामा झाला. आज आपण हरिपाठ वाचतो. हरिपाठामध्ये देवाचे द्वारे उभा क्षण बरी त्याने मुक्ती चारी साधेला मुक्ती. आणि तो क्षण तुझ्या पुढे कायमस्वरूपीच राहावा माझा. मग देह तर कायमस्वरूपी राहणार नाही समोर तिथं. मग कोण राहू शकतं? आत्मा त्याच्या पुढे कायमस्वरूपी राहू शकतो. म्हणून देवा उभा क्षण त्याने मुक्ती, तरच मुक्ती लागणार आहे, नाही तर मुक्ती काय लागणार नाहीये. दुसऱ्या ओळीमध्ये ते स्वतः म्हणता येते एक हरी आत्मा जीव शिव समा. एकच हरी आहे आणि तो आत्मरूपात आहे परमात्मा. आणि त्याचं नाव त्यांनी तिथं सांगितलं दुसऱ्या ओळीमध्ये, शिव. एक हरी आत्मा जीव शिव समा. शिव तो शिव आहे. ओवी नंबर 3 हरिपाठातली काय सांगते? शिव जो आहे तो एक हरी जो आहे तो अव्यक्त निराकार. अव्यक्त निराकार नाही जाया
आकार. अव्यक्त म्हणजे जो व्यक्त म्हणजे हे दिसतंय आपल्याला आणि अव्यक्त म्हणजे जे दिसत नाही. परमात्मा. आणि नाही जाया आकार. आकार म्हणजे हे देह असतो. नाक तोंड डोळे म्हणजे देह असणाऱ्याला आकार म्हणतात आणि ज्याला नसतो देह त्याला निराकार म्हणतात. त्याला निर्गुणही म्हणतात. म्हणून परमात्म्याला तिथे दिसतंय का नाक तोंड डोळे वर हा ते सूर्यासारखं जे प्रकाशाचं ते दाखवले ना ते तो निराकार आहे. मला नाक तोंड डोळे नाहीये. म्हणून तो तिथं हरिपाठ आपण किती वेळा वाचतोय, किती वेळा त्याचे पाठ करतोय, पण ते नुसतं घ्यायचं वाचायचं हे असं झालं. किती वेळा वाचले? 10 वेळा, 21 वेळा वाचले, 50 वेळा. पण तो उपयोग काय? त्याच्यामध्ये त्या हरीची ओळख होती, त्या हरीचं ओळखलं नाही, पाळखलं नाही, नुसता घेतला पाठ चालू. जसं पोरगं तुमच्या शाळेत नाही येतं, पाठ वाचते जा शाळेत जातो येतो, शाळेत जातो येतोय, पण त्याला परीक्षेमध्ये लिहिताच येतं नाही, कारण त्याला कळलंच नव्हतं त्या धड्यातला अर्थ काय होता. ती मुलं फेल होतात, ते जातच नाही ती पुढं. आणि जे समजून घेतात बघा ते रममान होतात ते मुलं त्या धड्यामध्ये. आणि मग तिथे जसं जे कुठलाही प्रश्न विचारू दे लगेच उत्तर देते. मग आज आपण एवढे हे जे काय करतो, आता पसायदान माऊली पसायदानमध्ये सुद्धा सांगितले माऊलींनी की जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे हे भूत जागोतील पुढं. भूत म्हणजे काय की आत्म्याला हे जे 5 विकार जे आहेत, हे 5 विकार म्हणजे कशाला लागलेले आहेत? आत्म्याला लागलेले आहेत. हे 5 विकार आत्म्याला लागलेला हा आजार आहे. हा आत्म्याचा आजार आहे. 5 विकार. 5 विकार कोण? देहाभिमान, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. आणि हे 5 विकार ते आत्म्याकडे वाईट कृत्य करून घेते आणि त्याला पापी आत्मा बनवून टाकते. म्हणून माऊली म्हणताय ते जे खरांची व्यंकटी सांगतो, व्यंकटी हे विकार सांडून जाऊ दे. हे 5 विकार जोपर्यंत आत्म्यातनं निघत नाही तोपर्यंत त्यांच्याकडनं सतकर्म होणार नाही. म्हणजे तया सतकर्मी रती वाढो. पसायदानचे खरंच खूप मार्मिक अर्थ आहे. आता वेळ नाहीये, एक एक शब्द असा उलगडून कळेल त्यावेळी खरंच माऊली वर्ण असे प्रसन्न होऊन असा आशीर्वाद देतील की तो प्रसाद रूपी दान आपल्या ओंजळीत घालतील की खरंच मी लिहिल्यानंतर हा संदेश ज्याला कळला आणि ह्याला अर्थ कळून हा माझ्या भावंडासमोर ठेवला, मी धन्य धन्य माऊली झाली. नाहीतर ते पसायदान काय तू आपल्याला काय पाठ करायला दिलं होतं का? माझ्या पाठीवर म्हणून घेतात की हा म्हणा मी खुश होतो. त्याच्यामध्ये तो संदेश मला द्यायचा होता की तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला झाला. आता मी राहणार नाही, नंतर आता मला तो निरोप द्यायचा. जसं नाही का माणूस जायच्या वेळी कसं म्हणतो हे तेवढं सांगावर का तेवढं माझा निरोप त्यांना पोहोचणार. आता तो व्यक्ती राहणार नव्हता ना. म्हणून हे संत वगैरे माऊली. म्हणून माऊलींनी सुद्धा समाधी कुठे घेतली? माऊलींनी समाधी पंढरपूरला घेऊ शकत होते, हक्क होता पांडुरंगाच्या मूर्तीच्या शेजारी. पण घेतली कुठे समाधी? कुठे समाधी घेतली? हक्क होता माऊलींचा उलट पंढरपूरला. आळंदीमध्ये कुठे घेतली? महादेवाच्या शिवलिंगाच्या समोर नंदी आहे. नंदीच्या हितच माझं प्रवेशद्वार झालं पाहिजे. मला त्या शिवकडे पोहोचता व्हायचंय. तो शिव परमात्मा आणि ह्याच्यातच आपल्या सर्वांचं कल्याण आहे. म्हणून प्रवेशद्वार तिथे गेलं. म्हणून लगेच माऊलीने बाकीच्या भावनांना सावध केलं की मुक्ताई, सोपान, हे जे 4 भावंत होते त्यामध्ये तुम्ही सुद्धा जगात हे लहान होते, ह्यांना अजून ते त्या लेवलला पोहोचलेले नव्हते. ते म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. आता मला जे आत्मा आणि तो शिव परमात्मा प्राप्त झाला ते ज्ञान त्यांना सांगून लगेच त्यांनाही सावध करून घेतलं. म्हणून 4ही भावंडांनी लगेच डिसिजन घेतला लग्न न करण्याचा आणि पवित्र राहण्याचा. मग हीच ती चूक जी झाली होती त्यांच्या वडिलांची, विठ्ठल पंतांची. बाकीचा समाज त्यांना तो म्हणत होता, जे वेदशास्त्राचे जे अधिपती होते ते म्हटले की तुम्ही संन्यास घेतला होता, तुम्ही परमात्मा प्राप्ती करायला गेला होता. परमात्मा प्राप्ती म्हणजे पवित्रतेची ती धारणा करायची असते. ती धारणा करून तुम्ही तिकडनं आलेला होता इकडे आणि तुम्ही ह्या मुलांना जन्म दिला. तुम्ही अपवित्र करून होऊन परमात्म्याच्या पवित्रतेची धारणा तुम्ही मोडली. म्हणून आम्ही ह्या मुलांना मान्य करत नाही. पण ते वडील म्हणायला लागले की तुम्ही मुलांना का दोष देताय? धारणा मी मोडली, पाप माझ्या हातनं झालं, मी मृत्यूदंड घेतो. आम्हा नवरा बायको मृत्यूदंड घेतो, पण ह्या मुलांना तुम्ही हे घेऊ नका. मग जी चूक आई वडिलांकडनं झाली म्हणून 4ही भावंडांनी डिसिजन घेतला
की आपण ह्या समाजाला जी जी चूक झाली वडिलांकडनं ती चूक मी सुधरूनच आपण दाखवू आणि एका दोघांनी नाही समाज पवित्र राहायचं, चौघांनी ही पवित्र राहून समाजाला दाखवलं की पवित्रताच पाहिजे ना. बघा आम्ही पवित्रतेच्या पुढे आज अख्खं लाखो समाज आम्ही झुकायला लावलेला आहे आणि आमचा उदो करून घेतलेला आहे. का तर कोणापुढे झुकले त्या शक्तीसमोर झुकलेला आहे. त्या शिवला पवित्रता आवडते म्हणून शिवलिंगाला आपण दूध आणि दही घालतो. दूध आणि दहीचा अभिषेक का? दूध हे कशाचं प्रतीक आहे? शुद्धतेचं, पवित्रतेचं. पाणी हे शुद्धतेचं आहे आणि दूध हे पवित्रतेची निशाणी आहे. म्हणून शिव म्हणतो मला हे पवित्रता आवडते, ती पवित्रता माझ्याकडे ती धारण करून या, मग मला तुम्ही लगेच प्राप्त होऊ द्या. आणि त्या शिव परमात्म्याची पवित्र म्हणूनच ह्या संस्थेचे तुम्हाला जे ओम शांती दिसतात हे पांढरे कपडे घातलेले, हे जे समोर बसलेले जे आहे ते हे पांढरे कपडे कशाचे? हे शुद्धतेची पवित्रतेची धारणा केली. त्यांनी लग्न नाही केलेले. पूर्ण शरीर देहासहित शिव तुला आम्ही अर्पण करतो. म्हणून शिवलिंगाला नारळ फोडत नाही, पूर्ण नारळ व्हायला जातो. एकादशीला नारळ फोडत नाही, पूर्ण नारळ व्हायला जातो. कारण का तर शिव म्हटला होता असे माझ्यावर पूर्ण जीवन समर्पित करतील, स्वतःच जीवन लावतील, अशा मी पूर्ण प्रसन्न झालेलो होतो. म्हणून त्याचं प्रतीक नारळ आहे. कारण नारळ हे मनुष्याचं प्रतीक आहे. आधी काय करायचे? बळी म्हणजे आवडतं देवाला. बळी म्हणजे कशाचं की हे तर प्रतीक म्हणून नारळ बनवला. नारळाच्या आतमध्ये हे कसं डोकं, ते 3 डोळे आणि त्यामध्ये ते पाणी म्हणजे रक्त आणि ते खोबरं म्हणजे मांस आणि हेच म्हणून ते देवाला ते नारळ वगैरे हे पद्धत पडली गेली. मग आधी काय करायचे? ते लोकांनाच मारायला लागले. मग हे लोकांना नाही, हे चुकीचं आहे लोकांना मारलं वगैरे. तुम्ही हे कसं रक्त त्यांच्यावर शिंपडता देवाला? असं नाही. म्हणून त्याचं प्रतीक काय करावं म्हणून नारळ निवडला गेला. म्हणून नारळ तो हे केला जातो. म्हणून हे 5 विकार जे आहेत ते आणि हे जे 5 विकार जे आहेत ते आत्म्यावर लागलेले आहेत ते. मग हे आत्मा आता पहा, पुरुषामध्ये बी आत्मा आहे, स्त्रीमध्ये सुद्धा आत्मा आहे. मग पुरुषामधले ते 5 विकार आणि बाई माणसामधले ते 5 विकार मिळून किती झाले? 10. म्हणजे झाले टोटल 10 विकार. म्हणून 10वा का नाही? 7वा, 5वा, 4था, 10वा म्हणजे काय? की ह्या 10 विकार का तर आत्मा राहिली होती ना. आता आधी सगळं तुम्हाला आधी मी स्पष्ट करत आलेले आहे पुढे. 10व्याच्या दिवशी आत्माच राहिली होती आणि त्याचाच विधी ठेवला होता ना फक्त. मग ती आत्मा म्हणते हे 10 विकार जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत माझा मी वर जाऊ शकत नाही. म्हणून या 10 विकार. एकादशी काय अर्थ आहे? 1 आणि दश म्हणजे 10. 10 म्हणजे ह्या 10 विकारांवर विजय प्राप्त करून देणारा तो एकच आहे. म्हणून एकादशी त्या दिवशी रात्री ती सोडली जात नाही. जसं महाशिवरात्रीला रात्र सोडली जात नाही तसेच एकादशीला रात्र सोडली जात नाही आणि मग नंतर उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. म्हणून ही एकादशी. म्हणून ती माळ बनली गेली. माळ म्हणजे कशाचं प्रतीक आहे? माळ बघा कशी गोल मण्यासारखी. कशाचं प्रतीक आहे? ते आत्म्याचं प्रतीक आहे. आत्मा अशीच आहे ना, गोल मण्यासारखी. म्हणून ती मण्यांचं निवड केली गेली. आणि ती माळ कशाची बनवली? कोणत्या लाकडाची? तुळशीची. सागवानाची बनवू शकत होते. बोला चांगली टिकली असती की आयुष्यभर तुमच्यानंतर तुमच्या अख्ख्या पिढीने वापरली असती. तुळशीचीच. का तर ती पवित्र आत्मा ही पवित्र आहे. आणि त्या सर्व आत्म्यांना घेऊन वर लाल गोंडा असतो. लाल गोंड्याशिवाय माळ घातली जात नाही. लाल गोंडा वर लागतोच. मग ते लाल गोंडा कशाचं प्रतीक आहे? त्या सर्व आत्म्यांना तो एकत्र घेऊन आणि एका दोऱ्यामध्ये येऊन एक समाज तयार करे, एक संघटन तयार करणारा तो परमपिता शिव परमात्मा निराकार आहे. म्हणून त्याला गोंड्याला निराकार रूप दाखवलं. म्हणून तिथे गुरुमणी सुद्धा आपण तिथे म्हणतो. म्हणून माळ सुद्धा ओवताना जशी अशी ओवत पुढे गेलं की परत तिकडनं फिरून अशी मूर्ती आहे. त्याला सुद्धा त्या गोंड्याला सुद्धा ओलांडून जात नाही आपण. शिव आहे, शिवलाच अशी प्रदक्षिणा करतो ना आपण. तर तो म्हणतो मी निराकार शिव परमात्मा आहे.
मला असं उदाहरण देऊन तुम्ही कधी जाऊ, हे ते प्रतीक होतं. म्हणून तो परमपिता शिव परमात्मा की ज्यांना आता वडील आहे, तो वडिलांना आपण डायरेक्ट असं काका असं शिव शिव कसं म्हणणार. म्हणून इथे काय म्हटलं जातं, वडील म्हटलं तर बाबा वगैरे काहीतरी म्हटलं पाहिजे ना. कोण अण्णा म्हणतो, कोण काका मामा असं काहीतरी म्हणतो. तर तसं आपण काय म्हणतो आम्ही, शिव बाबा. आता बाबा म्हणजे वडील आहेत ना, म्हणून शिव बाबा असं म्हटलं जातं, का आत्म्याची ते वडील आहे. म्हणून ही एकादशी जी आहे ते आता इथे पहा, हे जे आपलं आता हेच घ्या, तुळजाभवानीचं उदाहरण घ्या. तुळजाभवानी जी आहे, तुळजाभवानी जी मळवट भरती, कुंकू लावती, तुळजाभवानीचा नवरा कोण आहे? मंदिरामध्ये गेला असताल तुम्ही, का मी जाऊन आलो सगळीकडे. माझी पीएचडी झालेली आहे, त्यामुळे माझं संशोधन खूप असतं, तर मी जातो तिथे सगळं शहानिशाच करून घेतो. आता येताना कातोबाचं मंदिराचं दर्शन घेऊन आलो, तिथे येणार आहे. बघा, आपण यायच्या आधी ती मळवट भरत होती, नवरात्र बाजूलाही नाही तिथं कुठं, आणि तिच्या त्या मंदिराच्या ह्याच्यात कुठे दिसला नाही. आपण यायच्या आधी ती मळवट भरत होती, आत्ताही भरती, आणि आपण गेलो तरी ती परत म्हणते असं ठसठसे भरा, रात्रंदिवस दिसू दे सगळ्यांना आणि कळू दे ते कोणाचा मी मळवट भरत होते. असं कोण असा अमरत्व होता की ज्याचा तिने हा मळवट, अमरत्वच असलं पाहिजे, नाही तर शरीरधारी असेल तर कधीतरी तिचा नवरा गेलाच पाहिजे. मग गेला म्हटलं तिचं कुंकू लावायचं थांबवलं पाहिजे. मग तुळजाभवानीचा तर शरीरधारी तर कोण नवरा नसणार एवढं नक्की. शरीर गेला नाही तर कुंकू थांबलं. उलट आपण तिथलं कुंकू देऊन येतो की ते कुंकू वाढवावं, की तुला जसं कुंकू तुझं कायमस्वरूपी आहे तसं माझं बी राहू दे. सुहागनचा तो निशाणी दिली जाते. मग तुळजाभवानीला ज्यावेळी जातो आपण, त्यावेळी मंदिराच्या आधी, देवीच्या दर्शनाच्या आधी आपण त्या कुंडामध्ये खाली उतरतो, आणि त्या कुंडाच्या इथे ज्यावेळी आपण हातपाय धुतो वर येतो, तिथे वर काय आहे, शिवलिंग आहे. आणि तिथे शिवलिंगाच्या पाया पडून गेल्यानंतर ना मग आपण पुढे देवीच्या पायावर, का तर देवी म्हणते हा जो शिव आहे तोच माझा पती झालेला आहे. आधी त्या पतीचं दर्शन आणि मग माझं दर्शन. आणि तो निराकार परमात्मा नेहमी अजर अमर अविनाशी राहिलेला आहे, तो नेहमी कधी मरणारच नाही. म्हणून माझं कुंकू नेहमी अबाधित राहिलं, आणि हे कुंकू अविनाशी राहिलं, त्याचा कधीच विनाश होणार नाही आणि कधीच त्याला खंडन होणार नाही. म्हणून ते कुंकू तिने तिच्या मस्तकी कायम स्वरूपी लावलं. आणि तो लाल तिळा जो आहे तो लाल तिळा बघा बरं इथे दिसतंय ना त्या चित्रामध्ये, तो लाल तिळासारखा असं ठसठसीत मध्ये लावला जातो. आणि बाजूला तो पिवळा रंगाचा तो मळवट, म्हणजे ते पिवळा कलर बाजूचा दिसतो ना, ते परमात्म्याचं राहण्याचं ते ठिकाण परमधाम, तो मळवट म्हणजे जो पांढरा हिरवा म्हणजे ह्याचा जो पिवळा कलरचा असतो तो पिवळा कलर म्हणजे ते बाजूचा कलर, की जिथं जो राहतो माझा पती त्याचं सगळं दर्शन दिलं पाहिजे मला. म्हणून तो हे लावला जातो. त्याच्यानंतर जे नवनाथ आपण जे म्हणतो, तर नवनाथांनी सुद्धा त्यांच्या हातामध्ये काय आहे, नवनाथ, नाथ म्हणजे मालक. म्हणून त्या नवनाथांनी सुद्धा म्हटले की आमच्या नावाच्या शेवटी नाथ हा शब्द जोडलाच गेला पाहिजे. म्हणून बघा, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, सगळ्यांनी नाथ जोडलं. नाथ म्हणजे मालकाचं नाव, मालकाचं म्हणजे वडिलांचं नाव जोडलंच गेलं पाहिजे. जसं आपल्याबरोबर आपल्या वडिलांचं नाव जोडलं जातं, तसंच त्या नाथाचं नाव आमचं जोडलंच गेलं पाहिजे. म्हणून हे जे नवनाथ जे आहे ते नवनाथ जे आहेत तर त्यांच्या हातामध्ये काय आहे, त्रिशूल आहे, गळ्यामध्ये इकडे रुद्राक्षाची माळा आहे, वर भस्माचा पट्टा आहे. हे कशाचं प्रतीक आहे, शिवचं. आणि मंत्र काय होता, अलख निरंजन. अलख म्हणजे तो लख आहे, प्रकाशमय आहे, आणि तो निरंजन म्हणजे तो निराकार आहे. त्याचे आम्ही शिवसंदेशी आहोत, ते 9 जण. म्हणून आमच्या नावाच्या पुढे नाथ जोडा, म्हणून नवनाथ असं झालेलं आहे. म्हणून इथे मरीचा कानिफनाथ गेलं तर तिथे त्यांच्या समाधीच्या खाली तिथे ही शिवलिंग आहे. जसं पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग जे ठेवलेलं आहे ते लक्षात. माऊली म्हणजे संत, आपले संत ज्ञानेश्वर ते सुद्धा म्हणतात मी माऊली होते.
माऊली म्हणजे आई. विठू सुद्धा माऊली होते, पण आम्ही बाप नाही होत. बघा, पुरुषाचं शरीर असून सुद्धा आपण त्यांना बाप म्हणत नाहीये. मग आता पहा, जर आता ह्या चारही पावंडांनी ही लग्न न करता सुद्धा एखादी म्हटलं असते, बाबा चौघांमध्ये एखादी तरी कराच, वंशच कसा चालणार आपला? वंशच बुडला, आपलं काहीच राहिलं नाही पाठीमागे आता. मग आता तुम्ही मला सांगा, चारही जणांनी लग्न न करता पवित्र राहून किती मुलं तयार केली? लाखांनी तयार केली. आणि इथे आपण 10-12 तयार केली, म्हणजे किती असतील ती? तर जी काही 2-4 असतील तेवढीच मुलं तयार केली आपण, तरी वंश पुढे कुठेतरी थांबतोय. आणि इथे युगानुयुग म्हणजे वर्षानुवर्ष चाललंय. माऊली माऊली म्हणून खांद्यावर घेऊ का, तुला डोक्यावर ठेवू का, कुठं ठेवू? नुसती त्या पालखीच्या पाठीमागे नुसती वेगळी झाली. लग्न न करता मुलं, त्याला म्हणतात ज्ञानाच्या द्वारे मी मुलं तयार केली. म्हणून शिव परमात्मा म्हणतो, मी ज्ञान द्यायला येतो, मी त्या ज्ञानाचा सागर आहे. म्हणूनच माऊलींचं नाव आहे ज्ञानेश्वर. ज्ञान अधिक ईश्वर, मी ईश्वराचं ज्ञान देतो, म्हणून नाव झालं ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी, जी ईश्वराचंच ज्ञान इथे ह्याच्यात सांगेल. म्हणजे कोणाचं? ईश्वर म्हणजे कोण? परमात्मा. म्हणून पसायदामध्ये म्हणतात, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आई. अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. म्हणजे काय? ईश्वर निष्ठ म्हणजे परमात्मा निष्ठ, शिवनिष्ठ असणारे त्या समूहाचं वर्षा होऊ दे इथे. वर्षात सकळ मंगळी भूत तलावर भेट तू या भूता. म्हणजे काय? हे 5 विकार यांच्या प्रत्येकामध्ये राहणारे, आणि ही भूत तयार होतील, तर त्या भूतांना बाहेर काढण्यासाठी फक्त परमात्मा हाच एक डॉक्टर राहील. कारण का तो त्याचा स्पेशालिस्ट आहे. आता जसं डोळ्यांचा जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण कोणत्या डॉक्टरकडे जातो? डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो. दातांचा प्रॉब्लेम असेल तर दातांच्या डॉक्टरकडे जातो. असं होतं का दातांचा प्रॉब्लेम आहे तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे जावा, तर तो डॉक्टर मध्ये हे काम माझं नाहीये, उलट तो फोन लावून सांगतो की मी तुला पत्ता देतो, पण तिथे जावा तुम्ही. मग तसंच हे आजार जो आहे 5 विकारांचा, तो कशाला आहे? आत्म्याला आहे. मग हे आत्म्याचे हे 5 विकारांचा आजार काढणारा कोण असला पाहिजे? परमात्मा. त्याचा स्पेशलिस्ट असला पाहिजे ना. म्हणून आत्म्याचा स्पेशलिस्ट कोण झाला? शिव परमात्मा झालेला आहे. तर असा हा परमपिता शिव परमात्मा आत्म्याचा तो स्पेशलिस्ट. म्हणून ते मग पुढे माऊली पुढं कंटिन्यू. म्हणून आता हे जर मी नवनाथाचं सांगितलं, पुढेच बघा आपल्या कातोबाचं जे मंदिर आहे तिथे सुद्धा काय लिहिलं जातं? श्री कातोबा नाथ मस्कोबा नाथ प्रसन्न. मस्कोबांच्या ही मूर्तीच्या हातामध्ये काय आहे? त्रिशूल आहे. आणि इथे कातोबांची इथे काय दाखवतात? त्रिशूल आहे ना बाहेर पितळाचं ठेवलेलं आहे. आता सकाळी मी येताना पाहून आलो. त्रिशूल हे कशाचं प्रतीक आहे? शिवचं आहे. भैरवबाबी कुठल्या गावात जाऊन तुम्ही बघा, का तर कातोबाला आता भैरवबाच म्हटलं जातं, का तर ते त्यांचाच उरूस आपण करतो ना. कातोबा देवांचंच आपण उरूस करतो. म्हणून भैरवबा म्हणजे भैरवाचं रूप आहे ना ते. तर भैरवबा म्हणजे भय आणि रव. भय म्हणजे हे जे काही विकार आहेत, हे विकार हे गावागावामध्ये असतील आणि त्यापासून हे गाव भयभीत होईल, त्यांच्यापासून रक्षण करणारा म्हणजे भय रव म्हणजे रक्षण करणारा. म्हणून मी प्रत्येक गावामध्ये भैरवनाथाची मूर्ती स्थापित, का तर रक्षण करणारा, आणि तो रक्षण करणारा तो शिवचंच प्रतीक आहे. तो शिवच काढू शकेल. म्हणून प्रत्येकाच्या हातामध्ये काय दिले? त्रिशूल दिलेलं आहे. म्हणजे त्रिशूल काय सांगतं? तीच प्रतीक सांगतं. खंडोबाच्या इथे जावा, खंडोबाच्या इथे सुद्धा काय आहे? मूर्ती पाठीमागं आहे. पुढे काय आहे? शिवलिंग आहे. यमाई देवीच्या इथे जावा, मूर्ती पाठीमागे आहे, पुढे शिवलिंग आकाराच्या ते आहे. इव्हन गाणगापूरला सुद्धा जावा, ब्रह्मा विष्णू महेश ह्यांच्या मूर्तीच्या पुढे सुद्धा शिवलिंग ठेवलं जातं. आणि अभिषेक बी केला जातो तर त्या बारक्या शिवलिंगावरच केला जातो. म्हणजे आपल्या वडील आत्म्याचा शिवच आहे हे एवढे हे उदाहरण देऊन हे पटवलं जात आहे तुम्हाला. खरं तर ह्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन होऊच शकत नाही. नाही तर ज्या त्या देवताचं स्वतःच अस्तित्व आहे, स्वतःने प्रूफ व्हायला पाहिजे. त्याने मी माझ्या समोर ज्याला ठेवते म्हणजे माझा ह्यांना मान आहे ना. मान असं पुढे ठेवलं जातं ना.
म्हणून तिथे ठेवले. म्हणून तर सती अनुसयाकडे ज्यावेळी कोण गेले होते, ब्रह्मा विष्णू महेश गेलेले होते साधूच्या रूपामध्ये, आणि त्यावेळी त्यांना सांगितलं होतं सती अनुसयाला की आम्हा तिघांना साधूच्या वेशात आलेले आणि तू पवित्र आहेस हे आम्हाला खूप प्रचिती झालेली आहे, तर तू आम्हाला निर्वस्त्र होऊन हे जेवण वाढावं. म्हणून जेवण वाढण्यासाठी आता निर्वस्त्र पती नाहीये, कसं जेवण वाढावं. पण सती अनुसया जी आहे ती कशाची होती, पवित्रतेची धारणा तिची होती. म्हणून तिने परमात्म्याच्या त्या शक्तीने, पवित्रतेच्या शक्तीने जलावर तिने पवित्रतेची शक्ती एकत्र केली आणि ते जल त्यांच्यावर शिंपडलं आणि ते छोटी बाळ झाली आणि त्यांना तिने हे केलं. म्हणून त्यावेळी बाळ झाल्यावर ते प्रसन्न झाले, म्हटले खरंच तू पतिव्रता आहेस, पवित्रता आहे तुझ्यामध्ये, त्या शक्तीने तू केल्या, तो खरंच त्या परमात्म्याची आहे. म्हणून तो जो जन्म झाला दत्तात्रयांचा, तर शरीर एक आहे, वर मुखवटे 3 आहेत, त्या तिघांचा आम्ही अंश आहे. म्हणून असं प्रतीक असलेलं कोणतं उदाहरण आहे, बेलाचं पान, दांडा एक आहे आणि पानवर 3 आहे. म्हणजे हे तिघ आहे, ब्रह्मा विष्णू महेश आणि तो दांडामध्ये ते शरीर एकच. असे आम्ही ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा त्या शिवलिंगावर आम्ही अर्पित होत आहोत, की आम्हाच्या तिघांचा सुद्धा तो वडील आहे. की ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा बेलपत्राच्या प्रतीकाद्वारे त्यांच्यावर अर्पण आणि ते 3 पट्टे होतात शिववर, असं ते त्यांच्यावर अर्पण होणार आहे. मग आता पहा, आता आपण हे सर्व जे आता आत्म्याचं बेन असल्यामुळे पसायदान ते पूर्ण करता आलं नाहीये अजूनही. खरंच पहा, आता आत्म्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, खरंच ही आत्मा येते कुठे. आता वडिलांचा तर पत्ता कळला, आता त्या वडिलांना कधी भेटायचं म्हटलं तर वडिलांचं असं नाव माहिती असणं उपयोग काय, भेटलंही पाहिजे ना. भेटगाठ असायचं बघा, ज्याकडे मुलाचं आई वडिलांकडे येणं जाणं असतं, तर त्यावेळी म्हणतो की खरंच काय संस्कार आहे, तर ती भेट आपण कायमस्वरूपी म्हणतो ना. मग आता आत्मा ही आली कुठनं, गेली कुठं, की आत्मा ही सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ह्याच्यामध्ये ती कशी फिरते. आपली आत्मा कधीतरी परमधामावरून खाली आली असेल, मग सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग मध्ये कशी फिरते, कुठे जन्म घेते, कोणत्या युगात घेते, कोणत्या वर्णात घेते, कोणत्या घराण्यात घेते, हे सर्व हे आत्म्याचं अध्ययन असलं तर म्हणायचं मी आध्यात्मिक आहे, नाही तर आध्यात्मिक म्हणण्याचा मला हक्क नाही. शब्द सांगतोय अध्यात्म, आत्म्या अधिक अध्ययन. अध्ययन म्हणजे अभ्यास. काय मला आत्म्याचा अभ्यास आहे, आणि सहज आपण म्हणून जातो मी आध्यात्मिक आहे. आणि हे अध्ययन करून घेण्यासाठी तुम्हा सर्वांना हात जोडून निमंत्रण करत आहे. खरं सांग, ऐका, तुमची आत्मा सुद्धा एक दिवशी निघून जाणार आहे, पण ही आत्माचं शुद्धीकरण हे मेल्यानंतर नाही करत, ते जिवंतपणीच करायचं असतं. म्हणून सर्व संतांनी जिवंतपणी समाध्या घेतल्या, आत्म्याचं शुद्धीकरण त्यांनी जिवंतपणी केलं. म्हणून त्यांच्या पुण्यतिथी झाल्या आणि आपल्या झाली पित्र, आपली झाली पित्र झाल्या, पित्र एकत्रच करून सगळं झालं. त्यांच्या पुण्यतिथीचा सुद्धा प्रसाद देवाला दाखवला जातो. मान आत्म्याने, आत्मा परमात्म्याशी जोडली आहे, साधं कार्य केलं नाहीये. तुम्ही तर म्हणता एका जागीच बसलेले येते संत माऊलीने काय केलं, ह्यांनी काम धंदे काय करतो, मग ते कुठं खुरपायला गेली नाही आणि ज्ञानेश्वर माऊली कुठे नांगर हाकायला गेले नाही, त्यांना काय माहिती. एका जागी बसून असं कोणतं कार्य यांनी महान केलं की ज्याच्यामुळं आज त्यांचं एवढं भजन कीर्तन करून घेतलं जातं. आज अख्ख्या गावाचा उद्धार करू दे, आज गावाचा पूर्ण विकास होऊ दे, त्या व्यक्तीचा पाठीमागे गेल्यानंतर तुम्ही भजन कीर्तन करायला बघताल का, त्यांचं नामस्मरण करायला बघताल का. मग ह्यांचंच का बरं नामस्मरण एवढं नाही, ह्यांचाच का एवढं होतो. असं कोणतंही एवढं महान कार्य केलं की ह्या कार्याच्या अपेक्षा हे कार्य एवढं महान श्रेष्ठ ठरवलं गेलंय. म्हणजे नक्कीच कुठलं तरी कार्य केलंय या संतांनी. एका जागी ते बसले नाही, बसून ते एकांतामध्ये आत्म्याचं ज्ञान प्राप्त करत होते आणि परमात्म्याशी संबंध जोडून, शिव परमात्म्याने, शिवबाबांशी संबंध जोडून त्यांनी हे केलं. मग तो परमपिता म्हणून गीतेमध्ये म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदा आत्मनं सृजा. मग त्या शिव परमात्म्याचा आता तो निराकार, त्याला बोलायला तोंड पाहिजे, तर बोलणार कसं, हे ज्ञान कसं देणार आत्म्याचं परमात्म्याचं. आणि ते ज्ञान देण्यासाठी तो परमात्म्याला एका देहाचा आधार घ्यावा लागतो. आता मला फक्त बोलायचंय, बाकी त्याशी काही गेलेलं नाही. म्हणून तो परमपिता शिव परमात्मा खाली जे चित्र दाखवलेलं आहे, जी व्यक्ती दाखवलेली आहे,
त्या व्यक्तीच्या आतमध्ये येऊन हे ज्ञान त्यांनी दिलं. नाही तर आपल्याला काय माहिती की आपण आत्मे आहोत, आपल्या आत्म्याचा वडील आहे, आत्म्याच्या वडिलांचं नाव काय, आपण आत्मे का, तो वर राहणारा सगळं माहिती ना की खाली काय गोंधळ चाललाय. म्हणून त्या वरच्या राहणाऱ्यांनी ते खाली येऊन काय केलं, एका देहाच्या द्वारे, म्हणजे बघा खाली जे आहे त्यांचं नाव ब्रह्मा, आता तेही वडीलधारी सारखे दिसतात म्हणून त्यांना म्हणतात ब्रह्मा बाबा, आणि वर जे आहे ते परमात्मा म्हणून शिव. तर त्यांच्याद्वारे हे ज्ञान काय दिलं, कसं दिलं, अजून काय, अजून काहीच सांगितलं नाही. म्हणजे एक दोन पैकी फक्त 0 झालाय फक्त. आणि हे ज्ञान संपूर्ण प्राप्त करण्यासाठी सासवड सगळ्यांना माहितीये, सासवड मध्ये हडकू माहितीये, हडकू मध्ये पाण्याची टाकी माहितीये सगळ्यांना. वर त्या पाण्याच्या टाकीच्या हिथं जी एक कॉलनी आहे, तिथं तुम्हाला एक झेंडा दिसत, तिथं आलं ना पाण्याच्या टाकी, तिथे ओम शांती म्हणायचं फक्त. तर तिथे ओम शांतीचा त्या परमात्म्याने तिथे स्वतःच एक सेंटर तयार केलं, सेंटर मध्ये जागा तयार केली की जिथे माझ्या मुलांना आत्मा आणि परमात्म्याची भेट झाली पाहिजे. आणि जाण्याच्या आधी आपली आत्मा कधीतरी जाणार, पण जायच्या आधी कधीतरी ती भेट करून द्या, नाहीतर आपली आत्मा बिना ओळख करताच त्याकडे. तो म्हणतो बिना ओळखीचा मी ओळखत नाही, आणि जे ओळखीचे असते त्यांना काय करतो आपण, त्यांना मी काय करतो, ओळख करून देतो. तर अशा पद्धतीने आपण काय करायचंय, तर सर्वांना हात जोडून तुम्ही एवढ्या सर्वांनी शांतपणे हे प्रवचन ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वांना आग्रहाचं निमंत्रण की तुम्ही नक्की सेंटरला जाऊन भेट द्या. तिथे त्या सेंटर जे चालवणाऱ्या ज्या दिदी आहेत, निलिमा दिदी, ते इथे बसलेले आहेत, ते तर त्याही इथे आलेले आहेत. ते तर तुम्ही सेंटर जाऊन भेट द्या. आणि इथे दिव्यामध्ये सुद्धा राऊत बापू जे आहेत गावामध्ये, त्या राऊत बापूंचे इथे सुद्धा हा सत्संग चालले राहतो. तिथे सुद्धा जर तिथे येता येत नसेल तर त्यांच्या घरी सुद्धा तिथे ते चालले जात, तो सत्संग चाललेला असतो. तर सर्वांनी भविष्य भेट द्या. तर बोला पुंडलिक श्री ज्ञानेश्वर तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सोपान काका महाराज की जय, नाथ साहेबाचा. कैलासवासी प्रथम बापू झेंडे पाटील यांच्या 13व्या कार्यक्रमानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आता शंकर भाऊरांनी आपल्याला आपण जे विधी करतो, विधी म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे केले जातात, त्याने काय होतं, या सर्वांचा उलगडा त्यांनी करण्याचा प्रवचनातून प्रयत्न केला. त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रथम महाराज काळे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी या ठिकाणी अशोक गुरुजी टिळेकर बोलतील. शोककुल बंधू आणि भगिनीनं, ज्यांच्या 13व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमलो, ते दिव्याचे साहित्यबोध जज धान्यवाड आणि सतत समाजकारणामध्ये असणारे परशुराम बापू पाटील यांचं गेले 13 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं. माहितीच्या दिवशी, दशक्रियेच्या दिवशी मी ते सांगितलं की उत्तम बाबा तंटामुक्तीचे अध्यक्ष झाले. त्यांना जे तंटे झेपणारे नव्हते किंवा समोरची पार्टी ऐकणार नव्हते, ते बापूंना आणि अण्णांना बरोबर घेऊन जायचे. बापूंनी आणि अण्णांनी त्यांना समजावून सांगितल्यानंतर ते तंटे माघारी घेतले जायचे. आणि अशा तऱ्हेने बापूचं जे वजन या ठिकाणी तालुक्यामध्ये, गावामध्ये होतं, समाजामध्ये होतं, पंचकृषीमध्ये होतं, त्या बापूंचा आज 13वाचा दिवस या ठिकाणी हरिभक्त परायण शंकर महाराज यांनी अतिशय उत्कृष्ट असं प्रवचन या ठिकाणी सादर केलं. महाराजांचा सन्मान या ठिकाणी हरिभक्त परायण परशुराम भाऊ काळे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तत्पूर्वी आपण सर्व या ठिकाणी महाराजांचा सन्मान केल्यानंतर आपण सर्वांनी बापूंच्या फोटोकडे फुलं टाकायची आहेत आणि तदनंतर हा कार्यक्रम संपला जाईल. बोला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, नाथ साहेबाचा. गुरुजी यानंतर
पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर फुलं टाकण्याचा कार्यक्रम होईल, फुलं वाहण्याचा कार्यक्रम होईल. कृपया सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचे, पायातील पादत्राणे काढून ठेवायचे. महाराजांना विनंती करतो, आपण पसायदान घ्या. वैकुंठवासी बापूजी झेंडे पाटील यांच्या 13व्या विधीनिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. अतिशय छान व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. यांच्या 13व्या विधीनिमित्त एवढंच सांगेल की जीवनामध्ये असं काहीतरी करा की आपण गेल्यानंतर आपल्यासाठी माणसं जमली पाहिजे. आज पहा केवढा मोठा जनसमुदाय बापूंसाठी या ठिकाणी जमलेला आहे. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसा जग में करता जा, रोता रोता खूप छान जीवन जगले. त्यांच्या तिन्ही मुलांना या ठिकाणी आपल्या वडिलांची आठवण येत असेल. कारण बाप काय असतो, बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. आमचा बाप कसा होता ही मुलं म्हणत असतील. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगतो म्हणून घर, झोपत खुशाल. आमचा बाप आमच्या घराचा पाया होता. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. पण जेव्हा पाया निघून जातो ना तेव्हा घर फुटतं. अशा आमच्या कर्तृत्ववान आणि रुवाबदार आमच्या बापाची आठवण आज आम्हाला येत आहे. एवढंच या ठिकाणी सांगेल. त्यांना माऊली अनाथ आश्रमाच्या वतीने आमचे माऊली झेंडे त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. आम्ही नसरापूरला माऊली अनाथ आश्रम चालवत असतो.